अजित पवारांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे। झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये तटकरे यांनी ही भूमिका मांडली। अपघाताची चौकशी होऊन राज्य आणि देशातील जनतेसमोर सत्य यावं असंही तटकरे यांनी म्हटलेलं आहे। मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की अजूनही अनेकांना हे पचवणं कठीण जात आहे की दादा अचानक असे निघून जातात, त्यांचा अपघात होतो। पण त्या अपघाताभोवती भरपूर चर्चा सध्या सुरू आहेत, वेगवेगळ्या चर्चा आहेत। अनेकांना म्हणजे महाराष्ट्राच्या आज चौकाचौकात नाक्यानाक्यावरती चावडीवरती चर्चा सुरू आहे की नक्की काय झालं। अनेक जण याच्याशी शंकाही उपस्थित करतात। इतर सामान्य जनता तर ठीक आहे, पण अनेक नेते याविषयी बोलतात। म्हणजे इतर पक्षाचे नेते बोलतात हे पण ठीक आहे, तुमच्याही पक्षाचे नेते अमोल मिटकरी आहेत, आमदार आहेत, तेही फार गंभीर प्रश्न उपस्थित करतात याच्याविषयी। एक असं आहे की ज्या दिवशी दुर्दैवी अपघात घडला त्या दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक बाब स्पष्ट केलं की केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने या संदर्भामध्ये खोलवर चौकशी करावी। पहिले 2 दिवस तर मी प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतोच, आपण पाहिलं। पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा ही भूमिका नक्कीच आहे की केंद्रीय मंत्रालयाने, राज्य सरकारने ज्या काय अशावेळीच्या दुर्दैवी घटना घडत असतात त्यासाठी ज्या काय तपास यंत्रणा काम करत असतात त्या सगळ्या तपास यंत्रणेच्या मार्फत जी काही चौकशी असेल ती लवकरात लवकर करावी। केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशाच्या जनतेसमोर ती वास्तवता त्या ठिकाणी आणावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, दादांचा एक जिवलग सहकारी म्हणून माझी सुद्धा ठामपणाने तीच मागणी आहे। तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय व्यक्तिगत मत आहे सगळ्या घटनाक्रमाबद्दल? नाही, एकदा एखाद्या बाबतीमध्ये काही प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले की मग व्यक्तिगत मत राहणं विषय नाहीच। माझं व्यक्तिगत मत हेच आहे की याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि त्याच्यातली सत्यता ही राज्यातील आणि देशाच्या जनतेसमोर त्या ठिकाणी यावी, हा माझा ठामपणाचा आग्रह आहे। पण तुम्हालाही वाटतं हा अपघात आहे की ज्या प्रकारे शंका उपस्थित होतात की घातपाताची शक्यता असू शकते, तुमच्या मनात काय? नाही, कसं आहे की मी वारंवार कमलेशजी हेच सांगतो आहे की शेवटी एखाद्या कुठल्याही घटनेबद्दल वेगवेगळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर आपल्या देशातल्या व्यवस्थेनुसार त्या संदर्भातली सखोल चर्चा करणं, सखोल चौकशी करणं वेगवेगळ्या तपास यंत्रणांमार्फत। कारण याच्यामध्ये कसं आहे, विमान अपघातात ब्लॅक बॉक्स एक महत्त्वाचं असतं की ज्याच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंतच्या नोंदी, पायलट कोणाशी काय बोलले किंवा काय घडलं तेही त्याच्यामध्ये असतं। इतरही बाबी त्याच्यात नाही येतील, विमानाचा मेंटेनन्स होता किंवा कसा होता, काय होता, हे सगळं त्याच्यामधून येईल ना बाहेर, आणि ते यावं, ते येणं गरजेचं आहे। दादांच्या या अकाली जाण्याच्यामुळे संबंध राज्यभरामध्ये जी शोककळा पसरली त्याच्यातून ज्या वेळेला अशापैकी प्रश्नचिन्ह निर्माण होतात त्याची उत्तरही मिळालीच पाहिजेत आणि ती योग्य पद्धतीने मिळाली पाहिजेत, अशीच आमची भूमिका आहे।